नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कार्यकर्तृत्ववान महिलांचा इथे मुलाखत घेतोय, त्यांना आमंत्रित करतोय आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. तर आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर श्रुती गोगटे यांना. डॉक्टर श्रुती, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि डॉक्टर श्रुती ह्या कन्सल्टंट होमिओपॅथिक फिजिशियन आहेत, तसंच मेडिकल न्यूट्रिशनिस्ट अँड ट्रायकोलॉजिस्ट आहेत आणि गेली 17 वर्ष त्यांचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. तसंच बोरिवली आणि दादर इथे त्यांचं क्लिनिक आहे. तर आज आपण थोडंसं होमिओपॅथीविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्या कधी होमिओपॅथीकडे वळल्या आणि आता कसा त्यांचा 17 वर्षाचा अनुभव आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला डॉक्टर श्रुती, मी तुम्हाला असं विचारेन की कधी ठरवलं होतं की आपण डॉक्टर म्हणजे वैद्यकीय या क्षेत्राकडे वळायचं, त्याविषयी थोडंसं? मला मुळात पहिल्यापासून शाळेत असल्यापासून बायोलॉजी विषयाची प्रचंड आवड होती. आणि त्यामुळे बायोलॉजीशी संबंधित जी क्षेत्र आहेत त्याच्यापैकी एक निवडायचं असं माझ्या डोक्यात होतं किंवा ठरवलं होतं. आणि त्यानुसार जर शरीरशास्त्र आहे किंवा वैद्यकीय शास्त्र आहे ह्याच्यामध्ये थोडासा कल आवडीचा जास्त दिसला, माझाही मला दिसला, त्यामुळे म्हटलं या क्षेत्रात जाऊया. थोडंसं नोबल प्रोफेशन म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं, ती एक आवड होती. दुसरी गोष्ट, आपण समाजाचं देणं लागतो आणि त्या समाजासाठी काहीतरी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे नुसतं डॉक्टर बनणं हे त्यात ध्येय नव्हतं, तर लोकांनाही मदत करता येईल आणि शरीराचा अभ्यास आहे, त्यामुळे आरोग्य या विषयात मला रस होता पहिल्यापासून आणि म्हणून वळले. बरं, मग आपल्याकडे जसं ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक आहे, तर तुम्ही होमिओपॅथी हे क्षेत्र निवडण्यामागे काय कारण आहे आणि होमिओपॅथीची एक तोंड ओळख आपण आपल्या प्रेक्षकांना करून देऊया? नक्की नक्की. पॅथी अनेक आहेत आणि प्रत्येक पॅथी ही तिच्या दृष्टीने परिपूर्णच आहे. पण होमिओपॅथीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ती अतिशय सूक्ष्म लेवलवर काम करते आणि जिथे मनाचा अभ्यास केला जातो. कारण रोग हा जो होतो आपल्याला, ह्याचं बऱ्याचदा मूळ कारण आम्ही असं होमिओपॅथीमध्ये मानतो की जिथे मनाला आघात होतो किंवा जिथे मानसिक स्वास्थ्य ढळलं जातं तिथून कुठेतरी आजाराची सुरुवात होते, मग तो कुठलाही आजार असो. ही जी काही प्रिन्सिपल्स आहेत ही मनावर काम करणारी आणि अधिक म्हणजे त्याचा गाढ अभ्यास किंवा अधिक डीप अभ्यास या होमिओपॅथीमध्ये केलेला आहे की मनाचा विचार का करायला पाहिजे आपण शरीराच्या माध्यमावर, कारण कुठेतरी शरीर आणि मन हे जोडलेलं आहे. त्यामुळे मनात घडणाऱ्या प्रत्येक भावभावनांचा परिणाम आहे हा आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर होतो. त्याचे प्रत्येक जितके हेलकावे त्या मनाला देतो आपण तेवढ्या आपल्या पेशींमध्ये बदल घडत असतात आणि रोगाची निर्मिती जी आहे ही मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे अधिक होते. म्हणून होमिओपॅथीचा अभ्यास आणि अतिशय सूक्ष्म पॅथी आहे, मनावर काम करणारी आहे. आणि ही जी औषधं आहेत ना, ही सुद्धा खूप वेगळ्या तऱ्हेने तयार केली जातात. म्हणजे बऱ्याचदा आपल्या तिन्ही पॅथीमध्ये ना औषधांचा सोर्स सारखाच आहे, कधी प्लांट असतो, कधी ॲनिमल असतो, कधी, पण तयार करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि त्या तयार करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्यामुळे त्यातली जी पोटेन्सी आहे ही बदलत जाते. त्या औषधाचा परिणाम कसा तयार केलं जातं याच्यावरती तो बदलत जातो आणि अगदी पेशींपर्यंत, किंबहुना मी म्हणेन की पेशीच्याही पलीकडे काम करतं ते होमिओपॅथी काम करतं. म्हणून होमिओपॅथीची निवड करण्यामागचा हा हेतू आहे. आणि होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या, म्हणजे छोट्या छोट्या त्या आकाराच्या, एवढंच आपल्या जनरल पब्लिकला माहिती असतं. तर होमिओपॅथी कशी म्हणजे आपल्या लहान मुलांपासून स्त्रियांमध्ये किंवा जे आपले वयोवृद्धांचे आजार आहेत, डायबिटीज, BP किंवा जे काही अस्थमा आहे, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे वयाच्या सगळ्या टप्प्यांवर आणि कसं होमिओपॅथी उपायकारक आहे त्याविषयी थोडंसं सांगा. हो, नक्कीच. होमिओपॅथी हे अगदी म्हणजे जन्माच्या अलीकडे तिथपासून त्याचं जे काम आहे ते अगदी तुमच्या वयाच्या कुठल्याही स्टेजमध्ये होमिओपॅथी पूर्णतः सेफ आहे मुळात. त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत असं नाहीत, पण जर ते तुम्ही योग्य व्यक्तीकडनं, योग्य डॉक्टरकडनं, योग्य पोटॅन्सीत आणि योग्य जी केस टेकिंग आमची जी प्रोसेस असते, हिस्ट्री घेणं, या ज्या प्रॉपर प्रोसेसने आपण गेलो तर त्याचे परिणाम खूप चांगले दिसतात आणि दूरवर दिसतात. म्हणून दुसरी गोष्ट आहे की जे बाकीचे जे डिसीजेस आहेत, ज्याला मी लाईफस्टाईल डिसीजेस म्हणते, जीवनशैलीचे आजार, त्याच्यासाठी ना मी थोडंसं मेडिकल न्यूट्रिशनकडे वळले आणि मेडिकल न्यूट्रिशनचा आधार घेऊन त्याच्या बरोबर मी होमिओपॅथी ब्लेंड केली आणि मग काही ट्रीटमेंट्स मी मेडिकल न्यूट्रिशनच्या आधारे त्याचा सोल्युशन्स देत असते.
मग मेडिकल न्यूट्रिशनचा तुम्ही उल्लेख केलात. मेडिकल न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय आहे? मेडिकल न्यूट्रिशनचा अर्थ आपण जो आहार घेतो किंवा आहारशास्त्र या अंतर्गत जे काही भाग येतात ते त्याच्यात अंतर्भूत आहेत. प्लस मेडिकल न्यूट्रिशनचं एक महत्त्व असं की आपल्याला झालेला रोग रिव्हर्स करण्यासाठी किंवा तो पूर्णतः घालवण्यासाठी त्यातलं जे मेडिसिन आणि न्यूट्रिशन ह्याचा जो ब्लेंड आहे केलेला, दॅट इज मेडिकल न्यूट्रिशन. ह्यातला फरक मी एक सांगू इच्छिन की जेव्हा तुम्ही डायटिशियनकडे जाता किंवा डायटेटिक्स हे जे क्षेत्र आहे ना, हे मेडिकल न्यूट्रिशनपेक्षा खूप वेगळं आहे. डायटिशियन क्षेत्रामध्ये ना डिसीजेस हील करणं किंवा क्युअर होणं हा भाग येत नाही. वेअरएज मेडिकल न्यूट्रिशनमध्ये आपण तो रोग पूर्णतः बरा करू शकतो मेडिसिन आणि न्यूट्रास्युटिकल्सचा आधार घेऊन. तिथे मेडिकल न्यूट्रिशनचा उपयोग का होतो? कारण त्याच्यामध्ये रोगाचं हिलिंग होतं. वेअरएज डायटेटिक्समध्ये रोग मॅनेज होतो आणि मेडिकल न्यूट्रिशनमध्ये तो हील होतो. हा फरक आहे. नक्कीच. तुमच्याशी अशाच आपल्या गप्पा, आपला संवाद चालू ठेवूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत भेटूया. मित्रांनो, आपण संवाद साधतोय डॉक्टर श्रुती गोगटे यांच्याशी. एक नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या निमित्तानं डॉक्टर श्रुती गोगटे यांना आमंत्रित केलेला आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. डॉक्टर श्रुती, तुमच्या कामाचा बराचसा भाग हा प्रिव्हेंटिव्ह थेरपीवर आहे. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणजे नेमकं काय आणि त्याचं कारण काय आहे? एक इथे मला अनुभव सांगायला आवडेल. कारण मी माझे जेव्हा मेडिसिन पूर्ण केलं त्याच्यानंतर मी नानावटी हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर रहेजा हॉस्पिटलला केलं. त्याच्यानंतर पुण्याच्या संजीवन हॉस्पिटलमध्ये मी बरंच काम केलंय. या 3ही ठिकाणी काम करताना मला असं जाणवलं की इथे फक्त ट्रीटमेंट होते पण ना पेशंट बरा होत नाहीये. कारण क्युअर ही जी प्रोसेस आहे ना, ही मी कुठेच बघत नव्हते. ह्याच्यामध्ये गोळ्या बदलणं, ट्रीटमेंट आज ही चालू आहे, उद्या मॅनिप्युलेटिव्ह करणं, गोळ्यांचे डोस बदलणं, फिजिओथेरपी, बाकी सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत त्या उत्तमच आहेत. पण त्याच्यातनं रोग घालवणं ही प्रोसेस मला कुठेही दिसली नाही. आणि बऱ्याचदा असंही लक्षात आलं माझ्या हॉस्पिटलमध्ये की इथे रोग हे बरे होतच नाहीयेत, फक्त मॅनेज होत आहेत. त्यामुळे तिथून माझ्या विचारांची हे सुरू झाली की मग हे जर फक्त मॅनेज होत आहेत तर मग हे होऊच नाहीये, म्हणून आपण काय करू शकतो. आणि तेव्हापासून मी ह्या प्रिव्हेंटिव्ह मेथड्स फॉलो करायला लागले. प्रिव्हेंटिव्ह मेथड्स म्हणजे नक्की काय की रोग होण्याच्या आधी अशी काही काळजी आपण घेऊ शकतो की तो रोगापर्यंत तो माणूस पोचणारच नाही. याला म्हणते मी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यात की खूप काही गोष्टी आपण जसं जीवनशैली बदलणं, आपल्या आहारावर लक्ष देणं, आपण आज सिडेंटरी लाईफस्टाईल जगतोय ती लाईफस्टाईल थोडीशी बदलणं, छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत की जेणेकरून आपण त्या आजारापर्यंत न पोहोचण्यासाठी बरेचसे उपाय आधीच करू शकतो. यालाच मी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणते. आणि आता तुम्ही जीवनशैलीचा उल्लेख केलात. आता तरुणांमध्ये जंक फूडचं प्रमाण जास्ती प्रमाणात आहे आणि घरचा सकस आहार त्यांनी घेतला पाहिजे हे आपण वारंवार सांगत असतो. वेगवेगळे डॉक्टर्स आपल्या सेमिनार्समध्ये किंवा प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये सांगत असतात. तरीसुद्धा कसं होतं ते इझिली अवेलेबल असतं. त्यामुळे आणि मुलांकडे हल्ली वेळ कमी असतो, अभ्यासाचं बर्डन, आणि त्यामुळे कसं जीवनशैली म्हणजे आपली टोटल बदलून जाते. तर याचा म्हणजे जीवनशैली तरुण मुलांनी कशी सांभाळली पाहिजे, कारण नंतर त्यांचं मग आयुष्य सुदृढ असलं पाहिजे. पुढची भारताची पिढी आपली ती तरुण मुलं आहेत, तर त्या दृष्टीने थोडं तुम्ही मार्गदर्शन करावं. आता जर सर्वे बघितला तर त्याच्यात असं म्हणणं आहे की काही वर्षातच म्हणजे काही काळातच भारत हा डायबिटीसची कॅपिटल आहे, म्हणजे झालाच आहे. अजूनही तो प्रकर्षाने डायबिटीस आज प्रत्येक घरात बघितला ना आपण तर एक डायबिटीस, एक आर्थरायटिस, बीपीच्या गोळ्या, मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज, केस गळणे, आर्थरायटिस, ॲक्ने, ह्या गोष्टी इतक्या कॉमन आहेत. आणि मी गेले कित्येक वर्ष असं बघते ना की जेवणासारखं ना लोक गोळ्या खात आहेत. सो हा जो प्रकार वाढत चाललाय ना, ह्याच्या मागचं कारणच आहे की आपली जीवनशैली चुकीची आहे. तर चुकीची म्हणजे मग कुठे सुधारायला पाहिजे आपण. थोडंसं आपण 1-2 पिढ्या आधी जर बघितलं, आपली पणजी किंवा आजी, तिथे बघितलं तर तिथे कधीही डायबिटीस हा उच्चारच नव्हता.
किंवा तिचे केस 60-60 वर्षापर्यंत काळे होते. हा. तिने कधीही डाय लावला नाही हा. किंवा त्यांचे सांधे कधी दुखले नाहीत, हा. जिने चढताना त्यांना हा. कधी त्रास झाला नाही. हा. आणि हेच मी आत्ता बघते की पांढरे केस मी 4 वर्षाच्या मुलात पण बघते क्लिनिकमध्ये. हा. म्हणजे इतक्या लवकर हे रोग का यावेत, याचं काय कारण असेल? की आपलं काय झालं की आपलं अन्न चुकतंय, व्यायाम पूर्णतः बंद झालाय, आणि ज्या पठडीत आपण हल्ली जगतोय किंवा जे जगतोय त्याच्यामध्ये कसं आहे, स्विगी झोमॅटोच्या विळख्यात ही तरुण पिढी अडकली आहे. त्याच्यानंतर गुगल, व्हॉट्सॲप, वेब सिरीज बघणं, हे म्हणजे एक रात्रीचं जे झोप होती ती सुद्धा डिस्टर्ब आहे. कारण हे मनोरंजनाचे जे कार्यक्रम आहेत ना किंवा वेब सिरीजचा तो काय एक व्यसन लागलेलं आहे, आणि हे रात्री बघतात ही मुलं सगळी, ते एक सुद्धा कारण आहे. म्हणजे ह्या 2 पिढ्यांमधला जो डिफरन्स आहे की अन्नाची क्वालिटी सुद्धा खराब झाली ना. प्युरिटी जी होती ते आजकाल इतके केमिकल्स आपल्या प्रत्येक गोष्टीत मिसळलेले आहेत की ते प्युअर अन्न मिळणं सुद्धा शक्य नाही, आपल्याला दिसतही नाही. त्यामुळे हे जे सगळे बदल झाले 2 पिढ्यांमध्ये ते इतके काय म्हणतो आपण वेगाने झालेत की हे सगळे रोग आता 20शीत-25शीत यायला लागलेत. म्हणजे मी बऱ्याच पेशंट्समध्ये किंवा आता माझ्याकडे बरीच तरुण मुलं येतात, त्यांचं मी ओव्हरऑल बघते तर अशी पेल, निस्तेज, त्या स्किनला काही लस्टर नसतं, केस रखरखीत, केस गळलेले असतात. परवा तर मी 18 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती, पूर्णतः केस पिकलेले होते. अच्छा. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जीवनशैली बदलणं हा एकमेव मुख्य उपाय आहे यातला. आणि ही जीवनशैली कशी बदलायची तर मी थोडंसं त्याला एलॅबोरेट अजून करीन की खाण्यापिण्याच्या सवयी, आहाराच्या सवयी, व्यायाम आता टोटली बंद झालेला आहे तो. आणि इवन घरातल्या सुद्धा कसं झालंय की एक गृहिणी आज जी आहे ना ती गृहिणी राहिलेली नाही, ती काही ना काहीतरी काम करते. किंवा ज्या नोकरी करतात त्या बायका जवळजवळ 10 ते 12 तास घराच्या बाहेर आहेत. मग त्यांना फूड ऑप्शन्स काय की मग रेडी टू अवेलेबल, रेडी टू इट पॅकेट्स आणणं, किंवा जी मेड आहे तिच्याकडनं काहीतरी करून घेणं. पण हे सोपं झालंय की पटकन पॅकेट्स उघडली, 2 मिनिटात काहीतरी केलं, आपण खाल्लं, मुलांना दिलं. किंवा पर्समध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या कॅरी होतात त्या ह्यातल्याच असतात की बिस्किटांचे पुडे असतात ज्याचा काही मात्र उपयोग शरीराला होत नाही. किंवा रेडी टू इट चॉकलेट्स असतात, रेडी टू इट बऱ्याचशा गोष्टी आज रेडी टू इट मध्ये आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अगदी प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. पण कसं होतं की पटकन म्हणून आपण तो इन्स्टंट फूड याच्या मागे आपण धावतोय आणि ते पटापट पॅकेट उघडून आपण ती खात जातो. आणि इथेच तुमची प्रतिकार शक्ती ढासळायला सुरुवात होते असं. त्यामुळे जीवनशैलीतले बदल हे अनिवार्य आहे करणं, आणि ते केलेच पाहिजेत. नक्कीच. आणि व्यायामाचं महत्त्व त्याविषयी व्यायामाचं महत्त्व तर इतकं आहे की समजा म्हणजे आता होतंय काय की ती बाई जी आहे ही घराबाहेर पडते, जे काय तिचं आवरून घराबाहेर पडते, स्वयंपाक करायला कोणतरी येतं किंवा मग डबा लावलेला असतो पहिल्यासारखी चालणं हे बंद झालंय. म्हणजे आता होतं कसं की आपण त्या चालायचे पैसे जिम मध्ये जाऊन देतो आणि त्या वॉकरवर किंवा जे काय ते पट्टा असतो तो चालायचा त्याच्यावरती लोक चालतात. पण घरापासून ट्रेन पकडण्यापर्यंतचा हा आपण चालू शकतो. आपण जिने नक्कीच चढू शकतो, जिथे आपण एका मजल्यासाठी पण लिफ्ट वापरतो नक्कीच आपण 2 जिने चढू शकतो. आपण ती जर सवयच ठेवली नाही तर गुडघेदुखी खूप लवकर येते. अच्छा. काय येते? कारण तुमच्या गुडघ्यांना, तुमच्या मसल्सला त्या चालायची चढायची सवयच ठेवली नाही तर ते मसल स्टिफच होणार आहेत. एखादा पार्ट जर आपण नाही वापरला तर ती वस्तू गंजते किंवा ती वस्तू पुढे नाही वापरता येत आपल्याला. शरीराचं तसंच आहे. तुम्ही जर त्याला सर्व्हिसिंग नाही केलं ना तर त्या गोष्टी तुमच्या हळूहळू आज माझ्याकडे मला इतकं आश्चर्य वाटलं. एक गेल्या महिन्यातली हे सांगते की 31 वर्षाचा तरुण म्हणते मी त्याला, माझ्याकडे आला होता. तो म्हणाला मॅडम मला खाली मांडी घालता येणार नाही, मी कित्येक वर्ष खाली बसलोच नाहीये. अच्छा. तर ह्या ज्या पद्धती आहेत ना की आपण इंडियन टॉयलेट आता बंद झालीत, आपण जेवताना सुद्धा टेबलवर बसतो, हातात ताट घेतो, आपापल्या खोलीत जाऊन टीव्ही बघत जेवतो. या सगळ्या गोष्टी आहे की कुठेतरी आपलं जे 100% देऊन तुम्ही ते करायला हवं ना ते होतच नाहीये. एकत्र कुटुंब पद्धती नाही, एकत्र जेवण नाही, एकत्र बोलणं नाही, जे आपण एक्सचेंज ऑफ संवाद करत नाही फॅमिलीमध्ये. म्हणजे जो तो आपापल्या मोबाईल घेतला आणि आपापलं ताट घेऊन बाजूला होतो. तर ह्या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होतो की फक्त आहारच आहे असं नाहीये, पण आपापले भावनांचे जे बंध असतात किंवा त्या मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा आई वडिलांबरोबर त्यांचं जे बॉन्डिंग आहे, भाऊ बहिणीचं बॉन्डिंग आहे, पती पत्नीचं बॉन्डिंग आहे, हे सुद्धा राहिलेलं नाही. कारण प्रत्येक जण एवढा बिझी झालाय त्या मोबाईलच्या स्क्रीनच्या मागे आणि ह्याच्या मागे की आपल्याला बोलणं सुद्धा आज
कठीण झालेलं आहे. सो या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्या हेल्थवर होतोच आहे आणि तो होतच राहणार. जोपर्यंत थोड्याफार प्रमाणात आपण ह्या गोष्टी बदलत नाही ना, तोपर्यंत आपण आरोग्य या सदरात एक्सपेक्ट नाही करायचं की मला चांगलं आरोग्य मिळेल किंवा नक्कीच. पुन्हा एक विश्रांती घेऊया आणि आपलं हे चर्चासत्र असंच पुढे चालू ठेवूया. मित्रांनो, नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात आज आपण डॉक्टर श्रुती गोगटे यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या सदरात आपण डॉक्टर श्रुती गोगटे यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. डॉक्टर श्रुती, आता मला असं सांगा की भविष्यातील आजार आपल्याला शोधून काढता येतात का? म्हणजे आता आपल्या आईवडिलांना डायबिटीज BP असतं, म्हणजे ओघाने ते आपल्यालाही येणार, गुडघेदुखीही येणार, हे सगळं आपल्याला माहिती असतं. तर त्यासाठी अजून काही कुठले आजार होऊ नये किंवा हे बेसिक आजार आपल्याला होऊ नये, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नक्कीच. आणि इथे एक नमूद करायला मला आवडेल की आपल्याला ना, आपण बऱ्याचदा आपल्या शरीराला ना गृहीत धरलेलं असतं की ते 40 आली, मी चष्मा लागणारच आहे, कंबर दुखणारच आहे. तर असं नाहीये. हे मला परत परत सांगायला आवडेल की असं नाहीये. आपलं शरीर आहे ना, हे आपल्या हातात आहे. माझ्या आईवडिलांना डायबिटीस आहे म्हणजे मला झालाच पाहिजे असं अजिबात नाही. हा जो च आहे हा काढून टाकला पाहिजे. कितीतरी जेनेटिक डिसिजेस असले ना, ह्याचा अर्थ असा असतो की आपल्याला त्या रोगांची शक्यता 5 ते 10% जास्त असते, पण ते होतीलच असं नाही. बऱ्याचशा गोष्टी, हे डायबिटीस होणं न होणं, बीपीच्या गोळ्या लागणं, हे सगळं आपल्या हातात आहे. आणि हे जसं मी आधी सांगितलं की जीवनशैली बदलून जर आपण थोडासा प्रयत्न केला तर हे नक्कीच आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट की आजार शोधून काढता येतात का? तर अगदी शोधून काढता येतात. ह्याच्यामध्ये एक अशी मेथड आहे की मी काही प्रकारच्या स्पेसिफिक ब्लड टेस्ट डिझाईन केल्या. अच्छा. कशासाठी? की तुमच्या शरीरातले जे सुपरफिशियल एरिया आहेत की ज्याच्यात बिघाड झाला तर आपल्याला त्या ब्लड टेस्टमधनं कळतं. अच्छा. पण आपलं कसं होतं की मला काही होत नाही, मग मी कशाला जाऊ, कशाला करू, खर्च पण होतो, तो पण एक फॅक्टर असतो की मग बऱ्याचदा डॉक्टर सजेस्ट करतात पण मला काहीच होत नाहीये, मग मी त्याला ब्लड टेस्ट करायची. असा जो अप्रोच आहे ना, हा जेव्हा आपण आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू तेव्हा हे साध्य होईल. की का करायच्या? कारण बरेचसे हे आजार आहेत ना, हे छुपे रुस्तुम आहेत. म्हणजे कित्येकदा डायबिटीज होऊन गेल्यानंतर 5 वर्ष 6 वर्ष झाली तरीही काहीही सिम्पटम्स येत नाहीत आणि तुम्ही रुटीन एखाद्या वेळेस चेकअपला जाता आणि त्यात तुम्हाला डायबिटीज झाला हे कळतं. मग त्या क्षणी ना तिथून मागे जाण्यासाठी खूप कष्ट पडतात. जाऊ शकता तुम्ही, रिव्हर्सल इज पॉसिबल. प्रत्येक रोग रिव्हर्सल पॉसिबल असतो, तुम्ही तो नष्ट करूच शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला जे कष्ट पडतात ना, ते खूप अधिक असतात आणि ते मोठ्या प्रमाणावर तुम्हाला प्रयत्न करायला लागतात. त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की एक 35-40च्या उंबरठ्यावर आपण जर ह्या टेस्ट आधीच करून घेतल्या आणि त्याच्यात ज्या काही प्रोबॅबिलिटीज आपल्याला दिसतील की बाबा इथे धोका आहे, त्या टेस्ट अशा डिझाईन केलेल्या आहेत मी की पुढच्या साधारण 10 वर्षातले धोके तुम्हाला कळू शकतात. आधी की शक्यता आहे का डायबिटीसची ते कळू शकतं. बऱ्याचदा माझं लिव्हर प्रोफाईल कसं आहे, माझं किडनी प्रोफाईल कसं आहे, माझ्या शरीरातली काही विटॅमिन्सची कमतरता आहे ती कशी आहे, माझं थायरॉइड ग्लँड कशी काम करते, माझं किडनी, लिव्हर, माझं लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल लेवल्स कशा आहेत, हे जर मला वेळीच कळलं आणि त्यात जर काही मला दिसलं की ह्याच्यात बाबा खरोखर काही रिस्क फॅक्टर दिसत आहेत, तर ते लगेच आपण त्याच्यावर काम करून ते लगेच रिव्हर्स करता येतात. ह्याच्यामध्ये काही कार्डियक एन्झाईम्स सुद्धा मी कव्हर करून घेते की हार्ट रिलेटेड रिस्क आहे ती, म्हणजे जसं आपल्या रक्तवाहिन्यांचं काठिण्य येतं नंतर, मग ते जर आपल्याला आधी कळलं, कारण ही सगळी सुरुवात ना जवळजवळ शरीरामध्ये 12 ते 15 वर्ष आधी झालेली असते. आपल्याला कळेपर्यंत हा 12 वर्षाचा काळ निघून जातो, एक तप निघून जातं मध्ये जवळजवळ 14-15 वर्ष, आणि मग ते लक्षात येतं. मग आपली धावपळ सुरू होते, औषधं घ्या, हॉस्पिटलला जा, डॉक्टरच्या फेऱ्या वाढतात. त्या औषधातनं कसं होतं की खूप काही निष्पन्नच होत नाही मुळात. गोळ्या बदलल्या जातात, डोस बदलले जातात, मग वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज सुरू होतात वेगवेगळ्या. आपली एक अशी हे असते की आपल्याला रिझल्ट नाही आला ना, मग डॉक्टर बदलूया, मग डॉक्टर बदलून कंटाळा आला की पॅथी बदलूया. असं करत 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 आपण ना ठोस कुठल्याच ट्रीटमेंट पर्यंत पोचत नाही, असं होतं. आणि मग हे सगळे कॉम्प्लिकेशन्स. यात अजून एक मुद्दा असा आहे की
आपण जी कमाई आहे आपली किंवा जे आपण आटापिटा करून एवढं आयुष्यभर कमवतो, ती जवळजवळ माझ्या असं लक्षात आलं येतं 17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये की जवळजवळ 50% कमाई ना हा तो माणूस नंतर आरोग्यावर खर्च करतोय. फक्त डॉक्टरसाठी जाते ही अमाऊंट. तर हे आपल्याला टाळता येईल, कारण जेव्हा ती संपत्ती भोगायची खरी वेळ येते ना, तेव्हा आपण त्या स्थितीत नसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चणे असतात तेव्हा दात नाही, आणि दात असतात तर चणे नाही, अशी अवस्था होऊ नये असं माझं अगदी कळकळीची विनंती आहे लोकांना की तुम्ही आधीच त्या टेस्ट करा, थोडंसं सजग व्हा आरोग्याबद्दल. आणि हा दृष्टिकोनच बदलायची गरज आहे आरोग्याकडे बघण्याचा. आणि झालंय कसं की कोविडमध्ये हे आपल्या थोडंसं लक्षात यायला लागलं की पोस्ट कोविड जी आता जो सिम्पटम्स आहेत किंवा जो एरा आहे हा ना थोडासा डिप्रेशनचा आहे. कारण कोविडमध्ये जे बदल झाले ना ते इतके काय म्हणते मी अगदी चढ उतार एवढे झाले की काही जण त्याच्यातनं मुळापासून उखडली गेली, काही जणांचं खूप नुकसान झालं, काही जणांना त्यातनं फायदाही झाला. पण आरोग्य हा जो भाग आहे हा किती महत्त्वाचा आहे हे कोविडने आपल्याला दाखवून दिलं. तेव्हा बऱ्याचसे लोक म्हणजे अवेअर जे नव्हते ना त्यांना अवेअरनेस यायला लागला. हे मला जाणवतंय आज प्रॅक्टिसमध्ये की आधी अगदीच असं होतं की बघू होईल तेव्हा बघू, करूया, काय होतंय, इतके वर्ष मी काढलंच आहे अंगावर कशासाठी. तर आता ते तसं नाही राहिलं. आता लोकांना इम्युन सिस्टीम चांगली राहिलीच पाहिजे, प्रतिकारशक्ती वाढलीच पाहिजे, आजारपणं चालणार नाही आहेत, डॉक्टरच्या सारख्या फेऱ्या नाही चालणार आहेत झालेल्या. हे ॲटलिस्ट थोडंसं सजगता जरी आली आहे हे तरी मला जाणवत आहे. आणि मी आता स्त्रियांच्या अनुषंगाने विचारेन, स्त्रियांमध्ये बरेच स्टेजेस असते, एक मासिक पाळी येण्याचा, नंतर मासिक पाळी जाण्याचा, मेनोपॉजचा, आणि मध्ये प्रेग्नन्सीचा वगैरे. काही हॉर्मोनल चेंजेस बरेच होतात, काहींचं स्ट्रेस वर्कलोड खूप असतं, परत दोन्ही संसार म्हणजे एक माहेरचं सासरचं दोन्ही करून मग आपलं बघणं. तर ह्या सगळ्या सायकलमध्ये स्त्रियांकडे स्वतःकडे दुर्लक्ष होतं. तर स्त्रियांच्या दृष्टीने तुम्ही कसं काय मार्गदर्शन कराल? एक लठ्ठपणा वाढतो किंवा सगळे आजार जडतात स्त्रियांना लवकरच, वयाच्या 40ला सगळे आजार जळतात. तर स्त्रियांच्या दृष्टीने थोडं मार्गदर्शन करा. कारण स्त्रीचं आयुष्य ना हे तिच्या हॉर्मोन्सवरती सगळं अवलंबून आहे. म्हणजे पाळी आल्यापासून पाळी जाईपर्यंत, म्हणजे प्युबर्टी किंवा त्याला मेनार्क म्हणतो आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये, टिल मेनोपॉज, हे सगळं ना तिच्या हॉर्मोन्सवरती हे जे चढउतार होतात हे सगळं हॉर्मोन्सवर आहे. मग ही संप्रेरक जी आपल्या मेंदूच्या तळाशी पिट्युटरी नावाची जी ग्लँड आहे तिथनं रिलीज होत असतात. मग काय केलं पाहिजे की हे हॉर्मोन्स संतुलित राहतील. मूळतः आपल्याला ना त्या पिट्युटरी ग्लँडवर काम करायला लागतं. आणि हे कशासाठी करायचं आणि का करायचं? कारण एकदा हॉर्मोनल डिस्टर्बन्स आला ना, जे काही स्त्रीच्या आयुष्यात जे चढ उतार होतात किंवा जे काही डिसीजेस तिला होतात हे सगळे हॉर्मोन्सच्या चढ उतारामुळे झालेले असतात. म्हणजे अगदी पाळी येणं सुद्धा किंवा मध्ये तिला एखादा येणारं डिप्रेशन सुद्धा, मेनोपॉझल चेंजेस सुद्धा, हे सगळं संप्रेरक ठरवत असतात. मग ही संप्रेरकांचा जो स्रोत आहे की जी पिट्युटरी ग्लँड ते करते, मग त्या ग्लँडवर काम करण्यासाठी किंवा ती बिघडू नये म्हणून आपल्याकडे जी पूर्वापार काही पद्धती चाललेल्या आहेत तीच पुन्हा इथे जीवनशैलीचाच भाग येतो. कारण जीवनशैली बदलणं आणि केमिकलचा इंटेक जो आहे आपल्या आहारातला हा जेवढा आपण कमीत कमी करू, टाळू, तितकं ना ती संप्रेरक नीट रिलीज होणार आहेत. मग ह्याच्यामध्ये केमिकल्स म्हणजे खूप काही गोष्टी आहेत, खूप एलॅबोरेट करता येईल मला इथे, पण तेवढा वेळ आपल्याकडे आज नाही. त्यामुळे अगदी थोडक्यात सांगायचं तर केमिकल्स म्हणजे आज प्रत्येक आपल्यासमोर जी गोष्ट येते ती आपल्याला माहीत नाही की त्याच्यात ती किती प्युअर आहे किंवा त्याच्यामध्ये किती त्या भाज्यांना किती इन्सेक्टिसाइड्स दिलेले आहेत, पेस्टिसाइड दिलेले आहेत, काय खतं वापरलेली आहेत, खूप गोष्टी असतात. पण ॲटलिस्ट त्यातल्या त्यात आपण 2-4 गोष्टी नक्कीच टाळू शकतो. एक पांढरी साखर मी सांगेन की ती टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्याच्याऐवजी आपण गुळाचा वापर करू शकतो. पांढऱ्या साखरेने त्या शरीरातलं कॅल्शियम आणि आयर्न हे सतत नष्टच होत राहतं. त्यामुळे ही जेवढी टाळता येईल, म्हणजे माझं तर असं विधान मी करते की ज्या दिवशी तुमच्या मुलीला पाळी येते त्या दिवशीपासून तुमच्या मुलीचं कॅल्शियम हे जपायचं असतं त्या आईने. कारण ते कॅल्शियम तिला मेनोपॉजपर्यंत सांभाळायचंय, टिकवायचंय आणि त्याच्यातनंच वाढवायचंय सुद्धा. म्हणून ही पांढरी साखर जरी आपण टाळली ना तरी तिचं कॅल्शियम तिच्या त्या रिप्रोडक्टिव्ह इयर्समध्ये तिचं कॅल्शियम उत्तम राहील. त्याचे फायदे तिला कसे होतील की तिला ना आर्थरायटिसची भीती कमी होईल, तिला हेअर लॉस कमी होईल, तिची स्किन चांगली राहील, किंवा नॉर्मल डिलिव्हरी जी आज होतच नाहीये ती होण्यासाठी तिचं शरीर म्हणजे सक्षम राहील, शरीर तुमचे मसल्स
चांगले राहतील यासाठी एक पांढरी साखर टाळली तर तिच्या आयुष्यात खूप काही बदल घडवू शकतो आपण. अच्छा. दुसरी गोष्ट की प्रिझर्वेटिव्ज, त्या प्रिझर्वेटिव्हमुळे आपली प्रतिकार शक्ती जी आहे ना त्याच्यावरती सतत हल्ला होत असतो आणि प्रतिकार शक्तीतले टी सेल्स नावाचे काही सेल्स आहेत जे ऍक्च्युली रोगाशी लढायला समर्थ असतात त्यांची कॅपॅसिटी पूर्णतः निघून जाते आणि वरच्यावर आजारी पडणं हे जे आहे ते प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होतं. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह टाळणं अगदी प्रकर्षाने हे महत्त्वाचं आहे. तसंच त्याच्याबरोबर रिफाईंड गोष्टी आणि प्रोसेस गोष्टी, प्रोसेस फूड आणि रिफाईंड फूड या दोन्हीही गोष्टी आपण जेवढ्या टाळू. आणि आज असं आहे ना की ह्या मार्केटमध्ये आज सगळ्या प्रकारचं फूड अवेलेबल व्हायला लागलंय. कित्येक सोर्सेस चांगले आहेत की जिथे आपल्याला ही ऑथेंटिक गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे थोडंसं आपण अवेअर होणं हाच ह्याच्यावरचा उपाय आहे आणि त्या स्त्रीला जपणं. कारण एक स्त्री चांगली तर ती तिचं आरोग्य चांगलं राहिलं तर ती कुटुंब चांगलं ठेवू शकते, निर्माण करू शकते किंवा ठेवू शकते. त्यामुळे तिच्यात होणारे मानसिक बदल, शारीरिक बदल हे त्या कुटुंबाला पण समजले पाहिजेत थोडंसं आणि हा अवेअरनेसच क्रिएट झाला पाहिजे. असं आहे. आता मुलाखतीच्या शेवटी आता जनरल पब्लिकसाठी निरोगी आयुष्यासाठी मूलमंत्र काय द्यायला? निरोगी आयुष्य आता असं झालं ना की काय करू मी की मला आयुष्य निरोगी मिळेल, किंवा माझं तर असं म्हणणं आहे ना की खूप काही आटापिटा करायची गरज नाहीये किंवा खूप ठिकाणी फिरायची पण गरज नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटतं, माझ्याकडे आता मी इतक्या वेगवेगळ्या लोकांना भेटते किंवा इतके वेगवेगळे प्रकारचे पेशंट्स माझ्या सानिध्यात येतात. बऱ्याच जणांचे गैरसमज असे असतात ना की डॉक्टरकडे गेला की आरोग्य मिळेल का? नाही मिळणार. किंवा खूप प्रकारच्या मी वेगवेगळ्या गोळ्या, सप्लिमेंट्स असे घेतले तर मिळेल का? तेही नाही मिळणार. किंवा मी मग फक्त व्यायाम केला खूप तर मिळेल का? तसंही नाही मिळणार. ह्या सगळ्याचा जर एक कोलॅबोरेटिव्ह एक जेव्हा जीवनशैली आपण आखू ना तेव्हा ते घडेल. आणि खूप आटापिटा करायची गरज नाहीये, खूप खर्च करायची पण गरज नाहीये. तुम्हाला थोडक्यात म्हणजे माझं असं 3 गोष्टी मी नेहमी सांगते की आरोग्यानं हे कमीत कमी प्रयत्नात, कमीत कमी वेळात आणि तुमची कुठलीही रुटीन न बदलता मिळालं पाहिजे तर ते आरोग्य आहे. त्याच्यासाठी खूप काही खर्च करा, खूप काही ठिकाणी जा, खूप काही औषधं घ्या, खूप काही ठिकाणी फिरा, डॉक्टर बदला, हे करायचीच गरज नाहीये तुम्हाला. फक्त दृष्टिकोन बदलायची गरज आहे. आणि तो दृष्टिकोन जर बदलला, तो अवेअरनेस क्रिएट झाला आणि हा तरुणांमध्ये व्हायला पाहिजे जास्त. कारण आज पुढची पिढी जी आहे ना समाजाची किंवा भारताची, ही तरुण पिढी पुढेचे काम करणार. अत्यंत हुशार आहेत मुलं किंवा अत्यंत एक चांगल्या, बरेच जण मी बघते की अगदी उच्च पोस्टवर काम करतात, पण आरोग्याच्या बाबतीत ना त्यांना इतके त्रास आणि इतके डिसीजेस, म्हणजे अशा 20-25 जर हे रोग लागले तर पुढचं आयुष्य कसं तरुण जाणार असं मला बऱ्याचदा वाटतं. की अगदी 20 जर तुम्हाला टक्कल पडायला लागलं आणि तुमची इन्सोमनिया ज्याला म्हणतो की आज कित्येक IT क्षेत्रात असे आहेत की झोपच येत नाही, असं जर आता व्हायला लागलं तर तुम्ही कसं पुढे आयुष्य तुमचं सस्टेन करणार? म्हणजे एक 60-70 वयापर्यंत तुम्हाला तुम्ही जर्जर नाही होता का मग रोगाने? म्हणजे तुम्ही असा विचार केला पाहिजे की मला जास्तीत जास्त चांगलं कसं जगता येईल, रोग टाळून कसं जगता येईल. आणि यासाठी त्या तरुण पिढीला जेव्हा आपण सजगता निर्माण करू आणि अवेअरनेस क्रिएट होईल आरोग्याबद्दल, तेव्हाच हे घडेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच खूप मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन तुम्ही केलं. आणि आज आमच्या जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, आचार्य 90 FM स्टुडिओत आलात, त्याबद्दल मी तेजस्विनी मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार आणि धन्यवाद सगळ्यांना. तर मित्रांनो, आज आपल्या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात म्हणजेच जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात डॉक्टर श्रुती गोगटे यांना आपण आमंत्रित केलं होतं. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा एकदा आम्हा दोघींकडनं तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आचार्य